एक फोटो पुढे आलेला आहे। या फोटोमध्ये काँग्रेसचे नगरसेवक हे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्यासोबत दिसतात। तुमच्या पक्षातले काही 50-60 नगरसेवक हे बेपत्ता झाले आहेत, नॉट रिचेबल आहे, ते विधान परिषदसाठी संपर्कात आहे भाजपच्या। काय तुमची माहिती आहे संपूर्ण प्रकारात? बंटी भांगडियांनी तो फोटो 3 महिने आधीचा असल्याचा हे केला माहिती दिली नाही। असं आहे की आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात, आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे। आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे। आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल, आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू। कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात। राहिला फोटो कधीचा आहे, भांगडियाबरोबर आहे काय आहे, आता तो फोटो जर त्यांनी नेला असेल तर त्याच्याबरोबरचा आहे, तो आता कधीचा जुना आहे, 3 महिन्याचा आहे की आत्ताचा आहे हे आता मला काही सांगता येणार नाही। परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे। त्याची काही गरजही नव्हती, पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरमी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे पैशाची। आता बिना श्रमाने आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर नीतिमत्ता नैतिकता काय राहिली राजकारणात? हे सगळं धंदा आणि राजकारण, सत्ता आणि पॉवर हे दोनही जर एकत्रित होऊन जर काम व्हायला लागलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहे। भांगडियांचं असंही म्हणणं आहे की तुम्ही आपले नगरसेवक सांभाळू शकत नाही, माझं नाव त्यात का टाकताय आणि कुठल्याही प्रकारे आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन। हे बरोबर आहे ना। उद्या जर सत्ता नसती राज्यात तर कुत्रंही गेलं नसतं मागे, कुत्रंही। उद्या सत्ता जाऊ देत आणि न्या म्हणा उचलून, कोणात किती दम आहे। तर सत्तेचा उपयोग काही लोकांना धाक, ATC आपल्या बँकेच्या काही संचालकांना धाक, ते त्यावर ही नेमली गेली, तुमची SIT नेमली गेली, आणि यामुळे त्यांना काही लोकांना घाबरवलं। आणि काही ठिकाणी तर आता ते वारझुकर वगैरे का गेले तर त्याचा सरपंच मुलगा आहे त्याची कंप्लेंट केली, त्याला जेला टाकायची धमकी दिली। अशा धमक्या जे देऊन राजकारण चाललेलं आहे, त्यामुळे ते चाललेलं आहे। आता आम्ही सांभाळू। पैसे जर इतके मिळायला लागलेत आणि पैशाचा धंदा व्हायला लागला, मी पुन्हा जबाबदारीने सांगतो 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे, आणि आमच्या लोकांच्या माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत। त्यांनी तेच म्हटलं की तुम्ही पुरावे सादर करा। आहेत पुरावे माझ्याकडे, मी पुरावे देईल। कधी सादर करा? देईल ना, आता अजून वेळ आहे त्याला। माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, किती पैसे कोणा आमच्या घेतले, त्यांचं माझ्याशी बोलणं झालं आहे काही लोकांशी, आणि त्यांनी मला सांगितलं आहे की जे झालं आहे तेच क्लिअर आहे, त्याच्यात काय अमाऊंट 5-5 लाख आता ॲडव्हान्स दिला आहे, पुन्हा काही देतील ते। आता मोठे मोठे उमेदवार राहणार आहेत तर देतील, त्यामुळे हे काय घोडा। आता कोणी म्हणतात 10 लाख रुपये देऊ, कोणी 15 लाख देऊ, काँग्रेसवाले जर देतील त्याच्या डबल देऊ, असं सगळी चर्चा आहे। आमच्याकडे आहेच नाही तर आम्ही कुठून डबल देऊ ना टिबल देतील, आता ते काय द्यायचं? काँग्रेसचा एक गट त्यांच्या संपर्कात असतील ना, भाजपचा गट आहे त्याच्यात असंतुष्ट प्रत्येक ठिकाणी असतात। काही लोक पक्षाशी बेईमानी करण्यातच धन्यता मानतात। मागच्या वेळेस विधान परिषदेच्या वेळेसही काही लोकांनी बेईमानी केलीच,
पुन्हा ते पक्षात इमानदार ठरतात. त्यामुळे असतातच, आम्ही नाही म्हणून मी कुठे नाकारतो आहे, पण तिथे काही संतुष्ट आहेत असं नाही ना, तिथे असंतुष्ट आहेतच ना. त्या असंतुष्टांना तुम्ही घेणार आहात का? कारण ही निवडणूक तुमच्यासाठी देखील नाही, आता असं आहे की उमेदवार बघा, माझ्याकडे तर प्रॉब्लेम आला आहे, उमेदवार कोण ठरतं पक्षाचा, आणि उमेदवार ठरला की आम्ही जिद्दीनं उतरू. निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढली जाते, आम्ही त्याच जिद्दीनं उतरू. मला माहिती आहे निवडणूक कशी लढायची. शिवानीचं नाव चालू आहे, भाऊ. शिवानीसाठी तुम्ही आग्रही आहात का? कालच्या बैठकीत तुम्ही शिवानीचं नाव मांडलं आहे का? नाही, कालच्या बैठकीत नाव मानलेलं नाही. आणि 3 जिल्ह्यातला विषय येतो, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. 3 जिल्ह्यातील बैठकमध्ये काही नावं पुढे आलेली आहे, त्यातून अंतिम सिलेक्शन होईल. आणि पाहू आता नक्की कोण उमेदवार होईल आज नाही सांगता येणार, पण 1-2 दिवसामध्ये उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. कारण दिवस 1 तारखेला शेवटची तारीख आहे. पत्रकारांनी फार काही एवढे घाई करायची गरज नाही, आपल्याला लवकरच कळेल ते नाव. पण शिवानी वयाच्या क्रायटेरियात बसत नाही, 30 वर्षाच्या वयाने अशी देखील चर्चा काय नेमकं आहे तो प्रॉब्लेम आहे, म्हणूनच आपण थांबलो आहे. प्रहारनंतर आता शिंदे सेनेमध्ये बहुजन विकास आघाडी सुद्धा सामील होते अशा पद्धतीची चर्चा. हां, शिंदे सेनेमध्ये बहुजन विकास आघाडी ठाकूर यांची ती सामील होईल अशा पद्धतीची चर्चा आहे. प्रहारनंतर आता हितेंद्र ठाकूरांची. बघा, राजकारणात कोण कोणाबरोबर जाईल, कोण कुठे राहील, कारण 14 पासून राजकारणाची दिशाच बदलली आहे. 2014 पासून मोदीचं सरकार आलं आणि ईडी CBIचं सरकार आलं मोदीबरोबर, ECIचं सरकार आलं मोदींच्या बरोबर. तेव्हापासून सगळे राजकारणाचे समीकरण बदलले आहे. कोणी स्वतःच्या आयडिओलॉजीवर काम करून विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आता राहिलीच नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. एक तर खरं आहे की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या विकासाच्या अजेंड्यापेक्षा धर्माचा अजेंडा यशस्वी झाला आहे. त्यामुळे त्या अजेंड्यामध्ये सगळ्यांना ते गोवून घेऊन जातील. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आहे. एकनाथ शिंदेंनी अमित शहाची जाऊन भेट घेऊन आलेली आहे. आज रात्री फॉर्म्युला ठरेल अशी शक्यता देखील. तर त्यांचा प्रश्न आहे, तो प्रश्न मला विचारून उपयोग नाही. असं आहे की दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे यावर मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. खरात प्रकरणाला 2 महिने उलटून भोंदू खरात यांची वर्णन करताना का इतकं शोध लागले ना, त्याला आपण कशा करणार? असं आहे, यांना शोध कुणाचा घ्यावा आणि कुणाचा नाही घ्यावा हे सरकारला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं त्यांना आवश्यकता असेल त्या माणसाचा शोध 24 तासात घेतात, आणि त्यांच्या सोयीचं नसेल तर त्याचा शोध घ्यायला 24 महिने लागतील. आणि एवढं मोठं प्रकरण झालं आहे खरातांचं आहे, इतक्या महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाईल अशा प्रकारचं इतकं किळसवाना प्रकरण झाल्यानंतर यावर अधिकारी चांगलं काम करत आहेत. ती सातपुते मॅडम नावाची बाई आहे, ती चांगलं आहे, ती प्रामाणिक आहे, आणि ती या प्रकरणाच्या तळापर्यंत जाईल. परंतु आरोपी भेटत नाही हे म्हणणं म्हणजे सरकारचं अपयश आहे असं मी मानतो. बहुजन विकास आघाडीला शिवसेनेसोबत घेण्याच्या हालचाली अर्जुन खोतकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे. अशी माहिती आहे की अर्जुन खोतकर हिंगोलीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर इच्छुक आहे. महायुतीमध्ये एकामेकांचे उमेदवार पळवापळवी. अर्जुन खोतकर तर आता आमदार आहेत विधानसभेचे. कोण म्हणे आमदार? आता आमदार आहेत अर्जुन खोतकर, माझे मित्र आहेत ते चांगले. त्यामुळं ते त्यांच्या मुलीसाठी दर्शना खोतकरसाठी ते हां असं होऊ शकतं. आता ते मुलासाठी इच्छुक असतील तर भेटले असतील. शेवट काही तडजोडी करून काही निवडणुका कराव्या लागतात, आणि मुलांसाठी भेटलं असेल तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. नागपूरसाठी किशोर कनेर यांचं नाव चर्चेत आहे. तुमची भेट घेतली त्यांनी, काय आता आधी माझी भेट घेतली म्हणजे नागपुरातूनच इच्छुक आहेत अशी परिस्थिती नाही. नागपुरात तर आकडे फार आम्ही कमकुवतच आहोत. म्हणजे ते काय लपून नाही आहे, जे समोर आहे ते आहे समोर. आणि चंद्रपूर वर्धेसाठी सुद्धा आम्ही विचारणा केली नाही.
आणि त्यांनी आमच्याकडे विचारले